नमस्कार कन्या राशीच्या मंडळींनो, भावांनो आणि बहिणींनो, आज मी जे उघड करायला आले आहे ते ऐकून तुमचे हात पाय थरथर कापायला लागतील. जर तुमचे ठरलेले काम ऐन वेळी बिघडत असेल, चांगल्या चालणाऱ्या कामात अचानक संकट आलं असेल किंवा घरात विनाकारण कटकट आणि आजारपण असेल, तर समजून जा की केवळ तुमचा ग्रह दोष किंवा वाईट वेळ नाही. यामागे सर्वात मोठे कारण आहे ती एक जवळची व्यक्ती. हो मंडळी, आता त्या अत्यंत सावध होण्याची वेळ आली आहे. उद्या 25 जुलै शनिवार 2026 रोजी पवित्र आषाढी एकादशीचा महादिवस आहे. हो मंडळी, उद्या 25 जुलै 2026 शनिवार रोजी पवित्र आषाढी एकादशीचा महादिवस आहे. एक बाजूला विठुरायाचा आणि शनिदेवाचा मोठा आशीर्वाद आहे, पण दुसऱ्या बाजूला तुमच्या जवळच्या एका व्यक्तीने तुमचं आयुष्य, तुमचा व्यवसाय, तुमचे सुख शांती कायमचे उद्ध्वस्त करण्यासाठी एक अतिशय भयंकर कट रचला आहे. जर तुम्ही या आषाढी एकादशीच्या काळात जरासाही हलगर्जीपणा केला किंवा त्या व्यक्तीवर आंधळा विश्वास ठेवला, तर तुमच्या स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घ्याल. आजच्या या जगात अशा माणसावर विश्वास ठेवणं जेवढं स्वतःचं विनाश स्वतःचं ओढून घेण्यासारखं आहे. पण आता घाबरू नका. 25 जुलैच्या आषाढी एकादशीला मी थेट त्या शत्रूचा भुरका पाडणार आहे. ती गुप्त व्यक्ती कोण आहे, ती तुमच्या पाठीमागे काय डाव रचत आहे आणि एकादशीला विठुरायाचा कसा कोणता सिद्ध उपाय करायचा ज्याने तो कट तुमच्यावर उलटण्याऐवजी कायमचा नष्ट होईल, हे संपूर्ण सत्य मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ एकही सेकंद स्किप करू नका, कारण उद्यापासून तुमच्या आयुष्याचा पट बदलणार आहे. माऊली, आता मुख्य मुद्द्यावर येऊया. तुम्ही अनेकदा विचार केला असेल का, मी कोणाचं वाईट केलं नाही, मग माझ्यासोबत असे का घडतं? कन्या राशीचा स्वामी बुध आहे. कन्या राशीचे लोक मनाने खूप हळवे, प्रामाणिक आणि दुसऱ्यांवर लगे विश्वास ठेवणारे असतात आणि तुमच्याच या चांगुलपणाचा गैरफायदा त्या व्यक्तीने घेतला आहे. ती व्यक्ती गुप्त कोण आहे? तुमच्या अगदी जवळची व्यक्ती. ती व्यक्ती तुमच्या घरात, आसपास किंवा तुमच्या ओळखीच्या वर्तुळातच आहे. ही व्यक्ती आहे जी तुमच्या समोर गोड बोलते, पण तुमच्या पाठीमागे तुमचीच निंदा करते. तुमच्या प्रगतीवर जळणारी व्यक्ती. जेव्हा जेव्हा तुमच्या घरात एखादी चांगली गोष्ट घडते किंवा तुमच्या हातात पैसे येतात, तेव्हा या व्यक्तीच्या चेहऱ्यावर रंग बदलतो. सल्ला देण्याचे नाटक करणारी व्यक्ती ही फक्त तुम्हाला अशी कामे करायला सांगते ज्याने तुमचा फायदा होण्याऐवजी शेवट तोटच होतो. कन्या राशीच्या जातकांनो, उद्या 25 जुलै शनिवार आषाढी एकादशीच्या दिवशी ग्रहाची अशी स्थिती बनत आहे जिथं गुप्त शत्रूची वाईट नजर तुमच्यावर सर्वात जास्त असणार आहे. कारण त्यांना ठाऊकच नाही की आषाढी एकादशी नंतर तुमचा सुवर्णकाळ सुरू होणार आहे. त्यामुळे एकादशीला या एका व्यक्तीपासून आणि तिच्या सल्ल्यापासून पूर्णपणे दूर राहा. जर तुम्ही अजूनही त्यांच्यावर आंधळा विश्वास ठेवला तर स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घ्याल. पण मंडळी, घाबरण्याचे अजिबात कारण नाही, कारण देव तरी त्याला कोण मारी. विठुरायाची कृपा आणि शनिदेवाची साथ उद्यापासून कन्या राशीला मिळणार आहे. चला तर मग पाहूया तारीख आणि वारानुसार तुमच्या आयुष्यात कोणते मोठे चमत्कार घडणार आहे. उद्या 25 जुलै शनिवार एकादशीच्या सूर्योदयापासून तुमच्या डोक्यावरील चिंतेचे सावट कमी व्हायला सुरुवात होईल. जर गेल्या काही दिवसापासून घरात आजारपण किंवा कटकट चालत असेल, तर उद्या संध्याकाळपर्यंत घरातील वातावरण शांत होईल. सोमवार 27 जुलै ते बुधवार 29 जुलै अडकलेले पैसे आणि संधी. येत्या सोमवारी ते बुधवारी कन्या राशीच्या लोकांनो अचानक धन लाभाचे योग आहे. जर कोणाकडे तुमचे पैसे अडकले असेल तर या दिवसात ते परत मिळण्याचे मार्ग मोकळे होतील. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून कोणती गोड बातमी किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. एकादशी नंतर येणारा शुक्रवार 31 जुलै हा दिवस कन्या राशीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो. जो शत्रू तुमच्या विरोधात कट रचत होता तो स्वतःच्या जाळ्यात अडकल आणि त्याचा पर्दाफाश होईल. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुमच्या कामाला मोठी गती मिळेल. कोर्ट कचेरीचे वाद किंवा जमिनाचे प्रश्न मिटवण्याचे स्पष्ट संकेत मिळतील. माऊली, आता आपण पाहूया आषाढी एकादशी नंतर तुमच्या आयुष्यातील मुख्य क्षेत्रावर विठुरायाचा कसा आशीर्वाद असणार आहे. कन्या राशीच्या जातकांनो, गेल्या काही महिन्यापासून कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायाच्या मंदी किंवा आर्थिक चणचण तुम्ही सहन करत होतात, ती आता संपणार आहे. व्यापाऱ्यांसाठी नवीन करार पूर्ण होतील. रखडलेल्या देणे वसूल होतील. नोकरीदारांसाठी ज्यांना प्रमोशन किंवा पगारवाढ हवी आहे त्यांना ऑगस्टमध्ये
किंवा शुभ बातमी मिळेल. ज्या गुप्त शत्रूने तुमच्या घरात मिठाचा खडा टाकला होता त्याचा प्रभाव आता ओसणार आहे. पती पत्नीमध्ये गैरसमज दूर होतील. घरातील मुलांना प्रगतीची बातमी ऐकून तुम्हाला प्रचंड आनंद होईल. मानसिक तणावामुळे तुम्हाला जे डोकंदुखी, अपचन किंवा रात्री झोप न येण्याचा त्रास होत होता त्या आषाढी एकादशीच्या दिवशीपासून मोठी सुधारणा दिसेल. तुमचं मन शांत आणि प्रसन्न राहील. माऊली, आता मी तुम्हाला कन्या राशीसाठी आषाढी एकादशीचा एक असा सिद्ध महाउपाय सांगणार आहे जो तुमच्यावर होणारी सर्व संकट, नजर करणे किंवा शत्रूचा कट समूळ नष्ट करेल. महाउपाय कसा करायचा? उद्या 25 जुलै आषाढी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत तुळशीच्या झाडाजवळ शुद्ध तुपाचा दिवा लावा. एका तांब्यात स्वच्छ पाणी घेऊन त्यात एक तुळशीचं पान आणि थोडी काळी तीळ टाका. विठ्ठल रुक्मिणीच्या फोटोसमोर किंवा तुळशीजीवर बसून ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा रामकृष्ण हरी या मंत्राचा 108 वेळा जप करा. जप पूर्ण झाल्यावर ते पाणी संपूर्ण घरात शिपडा आणि उरलेले पाणी तुळशीला अर्पण करा. हा उपाय केल्याने काय होईल? तुमच्या घराभोवती एक सुरक्षा कवच तयार होईल. शत्रूने तुमच्या विरुद्ध रचलेला कोणताही कट किंवा वाईट नजर तुमच्यावर न राहता त्या व्यक्तीवर उलटून नष्ट होईल. कन्या राशीच्या माझ्या बंधू भगिनींनो, आयुष्य नेहमी एकाच सत्यात राहत नाही. रात्रभर जसा सूर्य उगवतो तसा तुमच्या आयुष्यात दुःखाचा काळ संपत असतो. त्या गुप्त शत्रूची चिंता करणे सोडून ज्या पाठी राखा विठोराया त्याला कोणती भीती? पूर्ण आत्मविश्वास पुढे जा, मेहनत कर, यश तुमचेच आहे. कन्या राशीच्या जातकांनो, आता नीट लक्ष देऊन ऐका. तो गुप्त शत्रू तुमच्यावर कसा वार करणार हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. कन्या राशीचा स्वामी बुद्ध आहे. हे बुद्ध राशीचे लोक खूप हुशार असतात पण मनाने साधे असतात. तुम्ही प्रत्येकाला आपले समजता आणि घराला, पैशाच्या किंवा कामाच्या गोष्टी इतरांना सांगून टाकता. तुमच्या समोर एक गोड बोलणारी व्यक्ती, ही व्यक्ती तुमच्या तोंडावर तुमची स्तुती करेल, तुमच्या दुःखात सहभागी दाखवेल, पण तुमच्या पाठी फिरता तुमची निंदा करेल. इतरांकडे तुमचे रहस्य सांगेन. तुमच्या प्रगतीवर जळणारा माणूस जेव्हा जेव्हा तुमच्या हातात पैसा येतो, एकदा नवीन करार येतो किंवा घरात आनंदाचे वातावरण असते तेव्हा या व्यक्तीचा चेहऱ्यावरचा रंग उडतो. ती विनाकारण तुमच्या आनंदात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करते. चुकीचा सल्ला देणारे मित्र, नातेवाईक, जेव्हा तुम्ही एखाद्या संकटात असता तेव्हा ही व्यक्ती तुम्हाला मदतीचे नाटक करून असा सल्ला देईन ज्यामुळे तुमचे काम होण्याऐवजी भलतेच नुकसान होईल. या 15 जुलै शनिवारी आषाढी एकादशी या व्यक्तीची वाईट नजरेपासून तुम्हाला स्वतः बचाव करायचा आहे. ह्या एकादशीला आंधळा विश्वास ठेवणे थांबवा. अन्याय ही व्यक्ती तुमचे मोठे नुकसान करू शकते. पण कन्या राशीच्या जातकांनो, घाबरू नका, कारण एक बाजूला जरी शत्रू कट रचत असला तरी दुसऱ्या बाजूला साक्षात विठुराया आणि शनिदेव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. चला आता आपण अगदी तारीख वारनुसार पाहूया 25 जुलै पासून तुमच्या आयुष्यात कसे चमत्कार घडणार आहेत. उद्या 25 जुलै शनिवारी एकादशी सूर्योदयापासून तुमच्यावरची नकारात्मक ऊर्जा दूर व्हायला लागली. जर गेल्या काही दिवसापासून घरात आजारपण, कटकट, अस्तव्यस्त असेल तर संध्याकाळपर्यंत तुमच्या घरात एक वेगळी शांतता निर्माण होईल. जर कोणाकडे तुमचे पैसे अडकले असेल किंवा जुनी वसुली बाकी असेल तर पैसे मिळण्याचे मार्ग मोकळे होतील. 31 जुलै शनिवारी शुक्रवारी कन्या राशीचा अत्यंत महत्त्वाचा ठरेल. जो शत्रू तुमच्या पाठीमागे कट रचत होता त्याचा पर्दाफाश या दिवशी होईल. ऑगस्ट महिन्याच्या सर्व पहिल्या आठवड्यात कन्या राशीचे रखडलेले सर्व कायद्याची काम, सर्व वेगवेगळे अनुभव गती मिळेल. माऊली, याबद्दल अचानक असा काय होणार जे ब्रह्मांड, ग्रहाची ताकद, शनिदेवाची राशीला अनुकूल स्थिती देत आहे? शनिदेव न्यायाचे देव आहेत. ज्यांना तुमच्यासोबत छेड, त्यांनी तुम्हाला फसवले, त्यांनी सर्व हिशोब आता शनी महाराज करणार. तुमचे कर्ज हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल. तुमचे आरोग्य प्रचंड सुधारेल आणि समाजात तुमचा मान सन्मान पुन्हा वाढेल. मंडळी, आता आपण कन्या राशीच्या माझ्या बहिणींनो, भावांनो, आता आपण या पाहूया आषाढी एकादशी नंतर तुमच्या आयुष्यात 3 मुख्य क्षेत्रावर विठुरायाची कृपा कशी बसणार आहे. गेल्या काही महिन्यापासून व्यवसायात मंदी किंवा नोकरीत जे मानसिक त्रास तुम्ही सहन केले आहेत ते आता संपणार आहे. 25 जुलै एकादशी नंतर मोठे ग्रह किंवा अडकलेले पैसे अचानक मोकळे होतील. ज्यांना पगारवाढ किंवा प्रमोशन अडकले होते त्यांचे पहिल्या आठवड्यात गोड बातमी मिळेल. ज्यांना गुप्त शत्रूची तुमच्या घरात कलह निर्माण केला होता त्याचा प्रभाव आता पूर्णपणे नष्ट होईल.
पती पत्नीमध्ये जुने गैरसमज दूर होतील. मुलांच्या अभ्यासात प्रगती होईल. मानसिक तणावामुळे तुम्हाला डोकेदुखी, छातीत अस्तव्यस्त किंवा रात्री झोप न लागण्याचा त्रास 25 जुलै एकादशीला मोठ्या सुधारणा मिळतील. माऊली, आता मी तुम्हाला कन्या राशी आषाढी एकादशीचा असा एक मी तुम्हाला सांगणार आहे. तर मंडळी, आता आपण हा एक उपाय पाहणार आहोत. तुमच्या घराभोवती एक अदृश्य आध्यात्मिक सुरक्षा कवच तयार होईल. शत्रूने तुमच्या विरुद्ध रचलेले कोणतेही वाईट तुमच्यावर न राहता तुमच्या व्यक्तीवर उलटून नष्ट होतील. तुळशीचं पान आणि थोडे काळे तीळ. 25 जुलै आषाढी एका दिवशी संध्याकाळी 6 ते 8 या शुभ मुहूर्तावर तुमच्या घरातील तुळशीच्या झाडाजवळ शुद्ध तुपाचा दिवा लावा. एका तांब्यात स्वच्छ पाणी घेऊन ते तुळशीला थोडे थोडे अर्पण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय 108 वेळा हा मंत्राचा जप करा. कन्या राशीच्या माझ्या भगिनींनो, आयुष्य नेहमी एक सच्चात राहत नाही, तर रात्रीचं जसं सूर्य उगवतो तसं राहतं. रात्रीनंतर जसा सूर्य उगवतो तसं तुमच्या आयुष्यात दुःखाचा, अपमान, त्रासाचा काळ कायमचा संपला आहे. त्या शत्रुगुप्त किंवा वाईट वेळेची भीती बाळगणे आता सोडा. ज्याला पाठी राखा साक्षात विठुराया, जगातील कोणीच भीती नाही. उद्या 25 जुलै या पवित्र आषाढी एकादशी दिवशी पूर्ण आध्यात्मिक विश्वासाने आयुष्याची सुरुवात करा. स्वतःच्या कष्टावर आणि विठुरायाच्या विश्वासावर विजय आणि यश तुमचे आहे. जर तुमच्या विठुराया आणि स्वतःच्या कष्टावर 100% विश्वास असेल तर आता कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल किंवा माऊली कृपा असं नक्की लिहा. मंडळी, माऊली, जे मी तुम्हाला शत्रूबद्दल आणि कर्माबद्दल सांगत होते त्यावर आधारित पंढरपूरच्या विठुरायाची एक अत्यंत सुंदर गोष्ट मला आठवते. ती ही कथा तुमच्या मनातील सर्व शंका दूर करेल. एका गावात 2 शेजार राहत होते. एक होता अत्यंत भाविक वारकरी, जो रोज विठ्ठलाचे नाव घ्यायचा, प्रामाणिकपणे कष्ट करायचा आणि कोणाचेही वाईट चिंतत नसे. आणि दुसरा शेजारी होता अत्यंत कपटी, जळू आणि दुष्ट विचाराचा. त्याला त्या वारकऱ्याची प्रगती आणि आनंद सहन होत नव्हता, म्हणून तो सतत त्या वारकऱ्याच्या कामात अडचणी आणायला, त्याच्या पाठीमागे कारस्थाने करायला आणि त्याला त्रास देण्याला एकही संधी सोडत नव्हता. तो भाविक वारकरी रोज पांडुरंगासमोर उभा राहून डोळ्यात अश्रू आणून विचारायचा, माऊली, मी ते कोणाचे वाईट केले नाही, मग माझ्या नशिबात का त्रास, का दृष्ट माणूस इतका का कट रचतो, तरीही तो मजेत का राहतो. काही दिवस गेले. आषाढी एकादशीचा दिवस आला. तो कपटी शेजारी वारकरी नुकसान पोहोचवण्यासाठी शेतात एका मोठा खड्डा खांदून त्यात काटे पसरवत होता. पण नियतीचा खेळ पहा, अचानक आधार पडला. पाऊस सुरू झाला आणि दुसऱ्या खड्ड्यात पडणाऱ्या नादात तो कपटी माणूस स्वतःचा त्या कटाच्या खड्ड्यात जाऊन पडला. त्याला वाचवायला कोणीच नव्हतं. शेवटी त्याच वारकऱ्याने त्याला खड्ड्यातून बाहेर काढले आणि त्याचा जीव वाचवला. त्या रात्री साक्षात पांडुरंगाने त्या वारकऱ्याला स्वप्नात दृष्टीत दिले आणि सांगितले, बाळा, तू कधी घाबरू नको. जो दुसऱ्यांसाठी खड्डा खांदतो तो एक दिवशी त्याच स्वतः खड्ड्यात कर्माचा हिशोब चुकत नाही, पण फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतो. कन्या राशीच्या जातकांनो, ही कथा केवळ गोष्ट नाही, हा निसर्गाचा नियम आहे. जो शत्रू तुमच्या आयुष्यात विष कालवण्याचा प्रयत्न करतो तो त्याच्या कर्माचा हिशोब आषाढी एकादशीपासून विठुराया आणि शनिदेव स्वतः करणार आहे. ज्यामुळे तुम्ही हा सूड उगवण्याची गरज नाही. तुम्ही फक्त तुमचे कर्म प्रामाणिकपणा करा आणि विठुरायावर श्रद्धा ठेवा. कन्या राशीच्या माझ्या मंडळींनो, भावांनो, बहिणींनो, आयुष्य कधी एका जागेवर थांबत नाही. आधार जितका दाट असतो, पहाट तितकी जवळ आलेली असते. तुमच्या आयुष्यात ही तितकंच जवळ आलेली असते. तुमच्या आयुष्यात संकटाचा, अपमानाचा आणि पैशाचा विवेकनाच काळ आता आषाढी एकादशीच्या या पवित्र मुहूर्तावर कायमचं संपत आहे. त्या गुप्त शत्रूची किंवा परिस्थितीची अजिबात भीती बाळगू नका, कारण ज्याने पाठी राखा साक्षात विठुराया, ज्याला जगातील कोणीच भीती नाही, तो पूर्ण आत्मविश्वासाने पाऊल पुढे टाकत मेहनत करा. यश, प्रगती तुमची वाट पाहत आहे. जर तुमचा साक्षात पांडुरंगावर आणि स्वतःच्या कष्टावर विश्वास असेल तर आता कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल किंवा माऊली कृपा असं लिहा. हा व्हिडिओ तुमच्या कन्या राशीच्या सर्व मित्र, मैत्रिणी आणि नातेवाईकांना लगेच शेअर करा. चॅनेल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. पुन्हा भेटू अशाच एका शक्तिशाली व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. रामकृष्ण हरी. स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. बाय.